नमस्कार, मी पौर्णिमा द सामंत फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. बाहेर मस्त असा पाऊस पडतोय, काहीतरी गरमागरम कुरकुरीत व खमंग खाण्याची इच्छा होते. तर आज आपण करणार आहोत मस्त असे बेकरी स्टाईल खुसखुशीत खारी पॅटीस म्हणजेच व्हेज पफ. आता व्हेज पफ म्हणलं की त्याला भरपूर सारे असे लेयर्स असतात आणि खाण्यासाठी देखील एकदम खुसखुशीत असतात. आता हे घरी कसे करायचे, बहुतेक वेळा आपल्याला असा प्रश्न पडतो. त्याचे लेयर्स छान पडतील की नाही, खुसखुशीत होतील की नाही, किंवा जर आपल्याकडे अव्हन नसेल तर ते आपण घरी कसे करू शकतो. तर चिंता नको, या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी इन डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. खारी पॅटीस करण्यासाठी साहित्य काय लागेल ते बघूया. इथे 2 कप मैदा घेतलेला आहे, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे. त्यानंतर इथे धने, बडीशेप आणि जिरे जाडसर असे कुटून घेतले. त्यामध्ये 1 टेबलस्पून धने, 1 टीस्पून जिरा आणि 1 टीस्पून बडीशेप घेतलेली आहे. 2 टेबलस्पून इथे तेल लागणार आहे. 2 टेबलस्पून इथे साजूक तूप घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा इथे मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा बारीक चिरलेलं आलं लागणार आहे. 1 हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे. त्यानंतर 1/4 चमचा इथे हिंग घेतलेला आहे. 1/4 चमचा हळद घेतलेली आहे. अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे. अर्धा चमचा इथे काळं मीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे व इथे 4 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. त्यानंतर 2 टेबलस्पून इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे व अर्धा कप इथे उकडलेले मटार घेतलेले आहेत. आता कॉर्नफ्लॉवर आणि साजूक तूप जे आहे ते आपल्याला साठा करण्यासाठी लागणार आहे. तर सर्वप्रथम आपण इथे पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी मैदा घेतलेला आहे, 2 कप चाळून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं मीठ घालायचं आहे व आपल्याला इथे मोहनासाठी 1 टेबलस्पून एवढं तेल घालायचं आहे. तेल किंवा तूप तुम्ही काहीही घालू शकता. आता इथे थंड तेल किंवा तूप जर घातलं आपण मोहनसाठी तर आपला पदार्थ जो आहे तो छान असा खुसखुशीत तयार होतो. आता हेच जर आपण इथे गरम तेलाचं मोहन वापरलं तर आपला पदार्थ जो आहे तो थोडासा कडक व कुरकुरीत होतो. त्यामुळे इथे शक्यतो आपल्याला थंड तेल किंवा तुपाचाच वापर करायचा आहे. आणि इथे तुम्ही जर तूप घेत असाल तर तूप जे आहे ते मेल्ट करून घ्या. तर इथे छान असं मोहन मी पिठाला लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत छान असं घट्ट पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. आपण चपातीला कसं थोडंसं पातळ पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ हे मळून घ्यायचं आहे. कारण पातळ जर पीठ झालं तर आपले पॅटीस जे आहेत ते छान असे तयार होणार नाहीत. त्याचे लेयर्स जे आहेत ते छान असे सेपरेट होणार नाहीत. त्यामुळे शक्यतो जितकं छान असं घट्ट पीठ मळता येईल तेवढं छान असं मळून घ्या. घट्ट म्हणजे एकदमच असं दगडासारखं नको आहे, साधारण सेमी सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे छान असं सेमी सॉफ्ट पीठ जे आहे ते मी मळून घेतलेलं आहे. आता ह्याला आपल्याला अर्ध्या तासासाठी असंच भिजत ठेवायचं आहे. त्यामुळे वरच्या व खालच्या बाजूने दोन्ही साईडने आपल्याला छान असं ह्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे पीठ जे आहे ते खालच्या व वरच्या बाजूने सुकणार नाही यासाठी. आता यावरती एखादा कॉटनचा कपडा ओला करून ठेवला तरी चालेल किंवा यावरती एखादं भांडं तुम्ही उपडी घालून ठेवलं तरी पण चालणार आहे. तर आता सर्वप्रथम आपण इथे भाजी जी आहे पॅटीसची लागणारी ती करून घेऊया. तर त्यासाठी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे व जाडसर कुटलेले धने, जिरे आणि बडीशेप घेतलेले आहेत. आता हे इथे मी कुटून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर मिक्सरमधून ह्याला बारीक करून घेऊ शकता. पण असे साधारण असे जाडसरच ठेवायचे, म्हणजे ते खाताना दाताखाली आले तर सुंदर असे लागतात व ह्याची टेस्ट देखील छान लागते. यामुळे इथे मी असे जाडसर कुटून घेतलेले आहे. आता हे जर तुम्ही भाजून घेतले तर ह्याला तेलामध्ये परतायची गरज नाही. तर मिनिटभर मी इथे तेलामध्ये धणे, जिरे व बडीशेप परतून घेतली. त्यानंतर हिरवी मिरची, आलं आणि मटार यामध्ये घालून घेतलेला आहे. आता इथे मटार जो आहे तो मी उकडलेला घेतलेला आहे. त्यामुळे इथे ह्याला शिजवायची गरज नाही. जर तुम्ही शिजवलेला घेतला नाही तर मग मटार जो आहे तो तुम्हाला इथे छान असा तेलामध्ये वाफवून घ्यावा लागेल. थोडंसं पाणी घालून ह्याला शिजवून घ्यावं लागेल. तर आता यामध्ये आपले राहिलेले बाकीचे सर्व मसाले जे आहेत ते घालून घेतलेले आहेत. आता मसाले जळू नयेत यासाठी यामध्ये 1 चमचाभर एवढं पाणी घालायचं आहे व ह्याला छान असं 1 मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून मसाल्यातला कच्चटपणा जो आहे तो निघून जाईल. तर इथे साधारण मी 1 मिनिटभरासाठी छान असे मसाले देखील परतून घेतले. आता हे मटार जे आहेत ते थोडेसे आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊयात, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा ह्याला पफमध्ये भरू तेव्हा ते आपला पफ जो आहे तो फुटणार नाही यासाठी, म्हणजे ते छान असे चपटे होतील. गोल आकारामध्ये जर राहिले तर शक्यता असते की पफ आपला जो आहे तो तेलामध्ये आपण तळणार आहोत तेव्हा फुटू शकतो. यासाठी थोडंसं याला स्मॅश करून घ्यायचं आहे. आता इथे बटाटे जे आहेत ते मी अशाच प्रकारे हाताने कुस्करून घेत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही खिसणीवरती खिसून घेऊ शकता किंवा स्मॅशरने ह्याला स्मॅश केलं तरी पण चालणार आहे. तर बटाटे छान उकडलेले होते त्यामुळे मी इथे हातानेच ह्याला छान असं कुस्करून घेतलेलं आहे. आता हा जो मसाला आहे तो व्यवस्थित छान असा आपण भाजीला लावून घेऊया. व्यवस्थित छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपल्या भाजीला जो आहे तो कलर आलेला आहे
व ह्याचा वास देखील मस्त असा सुंदर येत आहे. अगदी जसं बेकरीमध्ये भाजी तयार करतात त्याचप्रमाणे आपण इथे घरी ही जी भाजी आहे ती तयार केलेली आहे. जेव्हा तुम्ही ही भाजी बनवाल तेव्हा तुम्हाला नक्कीच ह्याच्या वासावरनं कळेल. आता यामध्ये मी थोडासा छान असा स्वाद यावा यासाठी अर्धा लिंबू पिळत आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे व थोडंसं चव बॅलन्स होण्यासाठी अगदी चिमूटभर यामध्ये साखर घालायची आहे. लिंबू व साखरेमुळे मस्त अशी ह्याला चव येते, त्यामुळे इथे मी घातलेलं आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी पण चालेल. आता ह्याला छान असं मिक्स करून घेतलं व थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण इथे साठा जो आहे तो तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे कॉर्नफ्लॉवर आणि तूप जे आहे ते छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. साधारण एक 5 मिनिट ह्याला छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे साठा जो आहे तो छान असा हलका फुलका तयार होतो व आपले लेयर्स जे आहेत पफचे ते छान असे सुंदर तयार होतात. हे बघा, मस्त असं हलका फुलका इथे आपला साठा जो आहे तो तयार झालेला आहे आणि छान असा लाईट कलर झालेला आहे. आणि हे काय, इथे आपलं पीठ देखील छान असं भिजवून झालेलं आहे. अर्धा तास झालेला आहे. एकदा पिठाला परत मळून घेऊया व ह्याचे एक समान असे गोळे तयार करून घेऊया. आता इथे मी ह्याचे एक समान असे 8 गोळे तयार करून घेणार आहे. म्हणजे मी इथे मीडियम आकाराचे पफ पॅटीस जे आहेत त्या तयार करून घेणार आहे. त्यासाठी इथे 8 मी ह्याचे गोळे तयार करून घेत आहे. जर तुम्हाला मोठ्या आकारामध्ये हवे असतील तर तुम्ही ह्याचे 4 गोळे तयार करून घेतले तरी पण चालेल. आता मी इथे 4-4 चपातीचे असे लेयर्स तयार करून घेणार आहे, म्हणून इथे मी 8 गोळे जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. आता इथे सर्वप्रथम पहिला गोळा घेतलेला आहे. त्याला हवं तर थोडंसं तुम्ही मैदा देखील लावून लाटू शकता जर पोळपाटाला चिटकत असेल तर. आता ही जी चपाती आहे ती आपण सर्वप्रथम लाटून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता मैदा छान असा घट्ट भिजवलेला आहे, त्यामुळे इथे मैदा लावण्याची आपल्याला सुका मैदा लावण्याची गरज लागलेली नाही. हे बघा, अशा प्रकारे इथे छान असं पातळ लाटून घेतलेलं आहे. आपण चपाती करतो त्यापेक्षा थोडंसं असं पातळ जे आहे ते आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता माझा हात देखील असा त्यामधनं दिसत आहे. अशा प्रकारे इथे मी लाटून घेतलेलं आहे. आता ह्याला एखाद्या ताटामध्ये ठेवायचं आहे. त्यावरती थोडासा मैदा भुरभुरायचा, म्हणजे खालून ही जी चपाती आहे ती चिटकणार नाही यासाठी. वरून देखील थोडासा मैदा भुरभुरायचा, म्हणजे आपण जेव्हा दुसरी पोळी करू ती त्यावरती घालू ती देखील त्याला चिटकणार नाही यासाठी. आता अशाच प्रकारे दुसरी देखील पोळी जी आहे ती लाटून घेते. अशा प्रकारे आपल्याला 4 पोळ्या ज्या आहेत त्या याच्या लाटून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, इथे छान असे आम्ही पूर्ण पोळ्या ज्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत. 2 सेपरेट ताटांमध्ये ठेवलेल्या आहेत 4-4च्या अशा लेयर्ससाठी. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता अजिबात चिटकलेला नाही आहे. छान असं घट्ट पीठ जर तुम्ही मळून घेतलं तर एकमेकांना ही चपाती जी आहे ती चिटकणार नाही. आता खालून ह्याला अजिबात मैदा लावायचा नाही आहे, जी पोळी आपण पोळपाटावरती ठेवणार आहोत त्याला. कारण आपण जेव्हा साठा लावू तेव्हा ती सरकत राहणार जर खालून तुम्ही त्याला मैदा लावला तर. त्यामुळे शक्यतो खालून मैदा लावू नका. जशी आपण उचलली तशीच त्याला पोळपाटावरती ठेवून अशा प्रकारे यावरती 1 चमचाभर एवढं छोटा चमचा साठा घालून सगळीकडे छान असा बोटाने पसरून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त साठा लावू नका, नाहीतर आपला पफ जो आहे तो जास्तच खूप तेलकट तयार होऊ शकतो यासाठी. आणि कमी लावला तर त्याला लेयर्स लागत नाहीत. त्यामुळे आपला छोटा चमचा जो असतो त्या चमचाने मोजून इथे 1 चमचा एवढं तुम्हाला साठा जो आहे तो छान असा ह्याला लावून घ्यायचा आहे. व वरून थोडासा मैदा भुरभुरायचा आहे, म्हणजे जेणेकरून लेअर्स सेपरेट व्हायला मदत होते. तर अशाच प्रकारे इथे सर्व मी पोळ्या ज्या आहेत त्या एकमेकांवरती ठेवून छान असे ह्याचे 4 लेयर्स तयार करून घेतले आहेत. आता ह्याला आपल्याला फोल्ड करायचं आहे. आता आपण ह्याला जिथे जिथे फोल्ड करणार आहोत तिथे तिथे आपल्याला साठा जो आहे तो लावून घ्यायचा आहे. साठा आणि मैदा हा लावायचा आहे, म्हणजे जेणेकरून तेलामध्ये आपण जेव्हा ह्याला तळायला जाऊ तेव्हा इथे जिथे आपण साठा आणि मैदा लावलेला आहे त्या सर्व लेयर्स अशा मोकळ्या व्हायला मदत होते यासाठी. तर हे बघा, अशा प्रकारे 2 फोल्ड मारलेले आहेत. आता तिसरा पण फोल्ड मारलेला आहे. ह्याला पण साठा आणि मैदा लावून घेतलेला आहे. प्लस ह्याला परत असं घडी घालायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला स्क्वेअर असं तयार करायचं आहे. आता ह्याला अगदी अलगद हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे. जास्त जोरात करू नका, नाहीतर लेयर्स जे आहेत ते एकदमच असे दाबले जातील यासाठी. आता यावरती थोडासा मैदा जो आहे तो अशा प्रकारे भुरभरून घ्यायचा आहे व ह्याला लाटून घ्यायचं आहे. आता आपण भाकरी करतो तितपत ह्याला जाड असं ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही. जर जास्त पातळ केलं तर तरी देखील ह्याच्या लेयर्स ज्या आहेत त्या सुटत नाहीत. तर ह्या सर्व टिप्स ज्या आहेत त्या लक्षात ठेवून तुम्ही पफ पॅटीस जर घरी तयार केला तर अगदी बेकरीसारखाही तुम्ही घरी पफ पॅटीस जो आहे तो तयार करू शकता. तर हे बघा, इथे मी अशा प्रकारे स्क्वेअर आकारामध्येच ह्याला लाटून घेतलेला आहे व जशा प्रकारे भाकरी आपण तयार करतो तितपत ह्याला जाड ठेवलेलं आहे. आता आपण ह्याला साधारण याचे काठ जे आहेत ते कापून घेऊया, म्हणजे एकदम परफेक्ट स्क्वेअर आकारामध्ये ह्याला कापून घेऊया.
तर इथे साईडचे जे कट्स आहेत ते आपण अशा प्रकारे कट करून घेऊया. आणि आता ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या टाकून द्यायच्या नाही आहेत. शेवटी जेवढ्या पट्ट्या जमा होतील त्या सगळ्या एकत्र करून तुम्ही यापासून मिनी समोसे देखील तयार करू शकता. ते देखील खाण्यासाठी एकदम टेस्टी व मस्त असे खुसखुशीत लागतात. तुम्हाला मोठे हवे तर मोठेही करू शकता, पण जर तुम्ही मिनी केले तर ते जास्त प्रमाणामध्ये तयार होतील. यासाठी तुम्ही ह्या उरलेल्या पट्ट्यांपासून अशा प्रकारे मस्त असे मिनी समोसे देखील तयार करू शकता. तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे खूण करून घेतलेली आहे, म्हणजे जेणेकरून स्क्वेअर जे आहेत पट्ट्या आपण ज्या तयार करणार आहोत पफ पॅटीससाठी त्या व्यवस्थित अशा एका आकारामध्ये याव्यात यासाठी. तर अशा प्रकारे इथे आपल्याला स्क्वेअर शेप तयार करून पट्ट्या ज्या आहेत स्क्वेअर त्या कापून घ्यायच्या आहेत. तर इथे साधारण 9 पट्ट्या ज्या आहेत त्या तयार होतील. आता मी इथे छोट्या तयार केलेल्या आहेत, तुम्हाला मोठ्या हव्या तर तुम्ही मोठ्या देखील करू शकता. हे बघा अशा प्रकारे इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि इतपत ह्याला जाड असं ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आलूचं सारण जे आहे ते भरून घ्यायचं आहे. आता इथे मैद्याची पट्टी जी आहे ती घेताना थोडीशी अशा प्रकारे अगदी हळूवार हाताने अलगदपणे अशी खेचून घ्यायची आहे. मैदा जो आहे तो थोडासा अक्सतो, त्यामुळे इथे आपल्याला हे थोडंसं अशा प्रकारे अगदी हलगद हाताने हळूवारपणे ह्याला खेचून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तो व्यवस्थित असा ज्या शेपमध्ये होता त्या शेपमध्ये येईल यासाठी. आता यामध्ये आपण बटाट्याचं जे सारण केलं होतं ते घालायचं आहे व त्याच्या बाजूने आपल्याला अगदी हळूवार असं अलगद पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित असं आपल्याला चिटकवता येईल. आता आपण जिथे बटाट्याचं सारण भरलं आहे त्याच्याच बाजूने आपल्याला ह्याला चिटकवून घ्यायचं आहे. तोंडाशी ह्याला चिटकवायचं नाही आहे आणि अगदी हळूवार हातानेच ह्याला चिटकवायचं आहे. जर तुम्ही ह्याला तोंडाजवळ चिटकवलं तर ह्याचे लेयर्स जे आहेत ते तेलामध्ये मोकळे होणार नाहीत. त्यामुळे ह्याला व्यवस्थित असं जिथे आपण बटाटा भरला आहे त्याच्या बाजूनेच फक्त ह्याला असं आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे इथे सर्व मी पॅटीस जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. तेल इथे आपण मध्यम असं गरम करून घेणार आहोत. एकदम कडकडीत तेलामध्ये पॅटीस जे आहेत ते तळायचे नाहीत. जर आपण एकदम कडकडीत तेलामध्ये पॅटीस तळले तर ते वरून तळल्या जातील पण आतून एकदम कच्चे राहतील, कारण आपण ह्याचं पाती जी आहे जी आपण तयार केली आहे ती जर अशी जाडसर ठेवलेली आहे तर ती आतून तळायला वेळ लागतो. त्यामुळे इथे मंद आचेवरतीच आपल्याला हे जे पॅटीज आहेत ते तळून घ्यायचे आहेत. आता यावरती हळूवारपणे आपल्याला अशा प्रकारे झाऱ्याने तेल घालायचं आहे, म्हणजे जेणेकरून ह्याचे लेयर्स जे आहेत ते सेपरेट व्हायला मदत होईल. तर इथे तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे व लो फ्लेमवरतीच ह्याला छान असं आपण तळून घेणार आहोत. आता हे पॅटीज जे आहेत ते साधारण तळण्यासाठी आपल्याला इथे 7 ते 8 मिनटं लागतील. आता एका वेळेला इथे मी 3 पॅटीस तळून घेत आहे. जर तुमच्याकडे याच्यापेक्षा थोडीशी मोठी कढई असेल तर तुम्ही एका वेळेस भरपूर सारे असे देखील पॅटीस जे आहेत ते तळून घेऊ शकता. तर हे बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूने ह्याला पलटून आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे, पण गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे. तर इथे साधारण 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान असा सुंदर गोल्डन कलर आलेला आहे व इथे मस्त असे आपले व्हेज पफ पॅटीस जे आहेत ते तयार झालेले आहेत. अशा प्रकारे ह्याला जाळीवरती किंवा टिश्यूवरती काढा. अशाच प्रकारे इथे सर्व पॅटीस तयार करून घेऊया. हे पॅटीस तुम्ही ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता. तर इथे आपले मस्त असे खुसखुशीत खमंग व्हेज पफ पॅटीस जे आहेत ते तयार झालेले आहेत. सर्व करून घेऊया. तर अशा प्रकारे मस्त असे कुरकुरीत खमंग खुसखुशीत असे आपण व्हेज पफ म्हणजेच खारी पॅटीस घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कसे करायचे ते आज आपण बघितलं. करण्यासाठी एकदम सोपे आहेत. ह्या रेनी सीझनमध्ये तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा व कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअरच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे असेच नवीन व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.